भोकरदन तहसील के धावड़ा में पूर्व केंद्रीय रेल राज्य मंत्री राव साहेब दानवे पाटिल के निर्देश पर सूचना पर और पीपल गांव रेणुकाई के मंडल अध्यक्ष गणेश इगले की उपस्थिति में स्वाधीनता दिवस पर पैदल तिरंगा रैली निकाली गई। उपस्थितों में देशभक्ति का जज्बा देखते ही बनता था। धावड़ा बस स्टैंड से पूरे गांव में निकाली गई तिरंगा रैली का समापन खोलेश्वर मंदिर में राष्ट्रगान गाकर किया। इस अवसर पर पूर्व अध्यक्ष डॉक्टर प्रमोद कुलकर्णी, पूर्व अध्यक्ष लक्ष्मण मालेकर, आजिक्यवाग कृषि उपज बाजार समिति के अध्यक्ष कौतिक जगताप, किरण राजे कोथलकर, उप सरपंच इकबाल खान पठान, दिनेश कोथलकर, पूर्व सरपंच बोलप्पा पिसोदे, वर्धमान शेठ, पंजाब राव देशमुख, दिनेश देवकर, सुलेमान सेठ, श्याम मकोड़े, सचिन देशमुख, अमोल देशमुख, सांबाजी निकालजे, मेहगांव के सरपंच तिरमक पाटिल गवाने संघ, महिलाएं, छात्र एवं भाजपा कार्यकर्ता मौजूद रहे। आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या मी सगळ्या पंचकृषीतल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना शुभेच्छा देतो। आज आम्ही पिंपळगाव रेणुकाई मंडळाच्या माध्यमातून धावडा येथे एक अशी भव्य तिरंगा रॅली सगळ्या जाती धर्माचे लोक घेऊन या ठिकाणी आम्ही मोठ्या आनंदात आणि थाटात साजरी केलेली आहे। या रॅलीसाठी प्रमुख म्हणून आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते कौतिक मामा जगताप, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन तथा वालसंगी येथील माजी सभापती मळेकर मामा, अजिंक्य वाहक, धावडा या गावातील सर्व भारतीय जनता पार्टीचे प्रमुख असे कार्यकर्ते, दिनकर भाऊ, दिनेश भाऊ देवकर आणि सर्वच मंडळी या कार्यक्रमामध्ये मोठ्या उत्सवात आज साजरी होऊन सर्व या धावडा गावामध्ये, सर्व गावामध्ये, गल्ली बोळ्यामध्ये ह्या रॅलीमध्ये महिला, विद्यार्थी आणि शिक्षक, पालक सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी मोठ्या थाटामध्ये आणि उत्सवामध्ये सहभाग नोंदवून सनी आपल्या भारताविषयी त्यांच्यात असलेली अस्तिमा, प्रेम, देशाविषयी यामध्ये त्यांनी आज या ठिकाणी सगळ्यांनी सहभाग घेऊन सनी नोंदवलेलं आहे। म्हणून ह्या रॅलीच्या निमित्तानं आणि स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं मी भारतीय जनता पार्टीचा मंडळ अध्यक्ष पिंपळगाव रेणुकाई यांच्या वतीनं, तसेच आपले आमदार संतोष भाऊ दानवे यांच्या वतीनं आणि आपले दादा रावसाहेब पाटील दानवे यांनी भारतीय जनता पार्टी जिल्हा यांच्या वतीनं सगळ्यांना शुभेच्छा देतो।